करायचा आणि या ज्या घटना झाल्या त्याला काय नाही दाखले दिलं तुम्हाला समजला या करायला पाहिजे होतं त्याने. 5 मिनिटं झाल्या तुमच्या पोरांचं एवढी घटना झाली तेव्हा चुकला घरी बसतो त्या दिवशी. काय कामाला सर पाहिजे आणि जे कामाची ठेवायचं त्यांची कामाची ठेवायची पोरा कामाला त्यांचा पगार पण सुद्धा येळाव देत नाही आणि त्याला स्वतःला कामावता नाही. हे काय कामाला हे पाहिजे सर डायरेक्ट सस्पेंड कोणीच ठेवू नका. घटना आहे पोरी सफाई लावली होती ती भाजली ती किती आख्या हातीचा भाजून गेला. हेच आमचं मत आम्हाला भांडण करायचं नाही. त्या पोरांची साफसफाई करायला घेतली पोरांनी साफसफाई करायला त्यांना पाठवलं पोरांनी तुम्ही साफसफाई करायची आपली याची त्यांनी तिचा हात बांधला. तुम्ही कर्मचारी आहेत पोरांना साफसफाई करायला याचा काय आहे का काय की जोपर्यंत तुम्ही हे आश्वासन देत नाहीये लोकांच्या म्हणण्यानुसार तोपर्यंत इथं बॉडी काय हलवणार. त्याच्यामुळे तुम्ही आता आम्हाला प्रकल्प अधिकारी आलेत साहेब तुम्ही पण आहे तिथं आम्हाला पंचनामा करीत असताना आमच्या सर्व पालक वर्गांना इथं आश्वासित करा का आम्ही इथं निलंबित करणार आहे ते संबंधित सर्व लोकांना लेखी द्या तशा पद्धतीने तरच होणार आहे. वारंवार अशा पद्धतीच्या घटना घडतात आणि आपण जबाबदार लोक जर कुठं याच्यावर ऍक्शन घेत नसाल. अहवाल आम्ही आता तुमच्या समोरच पाठवून देतो तर आम्ही कारवाई करण्यास सांगतो. नाही कारवाई म्हणजे आता तुमच्या समोरच लेखी देऊन त्यांना तुम्हाला दाखवू अहवाल पाठवतील तुम्हाला लगेच दाखवू अहवाल की हा अहवाल आणि तुमच्या समोरच फॅक्स करून देऊ. बस हो देतो. भावनेशी अगदी सहमत आहे. चुकीचा आढळला तर आमच्या कारवाईत तो येईल. ओके तुम्ही त्याची तुम्ही काळजी करू नका. ह्यात कुणी वाचत यात कुणी तुम्हाला सगळ्यासाठी नाही आमच्यासाठी पालकांच्या भावना आहेत कारण ही परिस्थिती आम्ही शिकायला जर मुलं पाठवतो आणि अशा पद्धतीने आमच्या डोळ्यात जर मुलं जर हे होत असतील तर दुर्दैव आहे ती गोष्ट. कुणाच्याही घरातला तुमच्या भावना तेवढ्या जेवढ्या संवेदनशील आहेत तेवढ्या आमच्या आहेत. जे काय तपासात तुमचे जबाब होणारच आहेत. जे काय निष्पन्न होईल त्यामध्ये त्याचा जो कुणाचा दोष आढळेल तो ह्यांची कारवाई वेगळी असेल आमची कारवाई वेगळी असेल. आम्ही कारवाई करणार. अजिबात काळजी करू.